अल्फा अल्फा स्प्राउट्स ही अल्फा अल्फा वनस्पतींच्या बियांपासून बनतात. यालाच इंग्रजीत मेडिकागो सटिवा असं म्हणतात. या वनस्पतींच्या बियांना मोड आलं की त्यांना अल्फा अल्फा स्प्राउट्स असं म्हटलं जातं. हे अतिशय हलकं, कुरकुरीत आणि पोषण मूल्यांनी भरलेलं असं स्प्राउट्स आहे. सॅलेड, सँडविच आणि हेल्दी डाएटमध्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता अल्फा अल्फा स्प्राउट्स मध्ये नेमकं काय असतं? हे स्प्राउट्स कमी कॅलरीचं असून यामध्ये अनेक पोषक घटक आहेत. जसं की विटॅमिन के, विटॅमिन सी, फोलेट, मॅग्नेशियम, आयर्न, अँटीऑक्सिडंट्स आणि थोड्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबर देखील यामध्ये असतं. अल्फा अल्फा स्प्राउट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत मिळते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठीही हे स्प्राउट्स उपयुक्त आहे. यामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात. हाडांच्या आरोग्यासाठीही अल्फा अल्फा स्प्राउट्स उत्तम मानलं जातं. कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर अशा वेळी देखील अल्फा अल्फा स्प्राउट्स खाल्लं जाऊ शकतं. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठीही अल्फा अल्फा स्प्राउट्स मदत करतं. कमी कॅलरीज असल्यामुळे हे एक हेल्दी स्नॅक म्हणून वापरलं जातं. आता हे स्प्राउट्स नेमकं कसं खायचं? याचा समावेश तुम्ही सॅलेडमध्ये, सँडविच किंवा रॅपमध्ये करू शकता. याशिवाय पोहे, उपमा किंवा सूपवरती टॉपिंग म्हणून देखील करू शकता. इतर स्प्राउट्स सोबत देखील या स्प्राउट्सना खाता येऊ शकतं. इतर कोणत्याही कडधान्यांप्रमाणे यातही काळजी महत्वाची आहे. अल्फा अल्फा स्प्राउट्स बहुतेक वेळा कच्चं खाल्लं जातात. त्यामुळे त्यात बॅक्टेरिया असण्याची शक्यता असू शकते. म्हणून गरोदर महिला, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, लहान मुलं, वृद्ध लोकांनी कच्चं स्प्राउट्स खाणं टाळावं. त्यांनी हे स्प्राउट्स नीट शिजवूनच खावेत. याशिवाय विटॅमिन के जास्त असल्यामुळे रक्त पातळ करणारी औषधं जर तुम्ही घेत असाल तर हे खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.